तुमच्याकडे जर मुलांचा वाढदिवस असेल, मुलांचे मित्र घरी येत असेल किंवा छोटी मोठी पार्टी असेल ना, तर तेव्हा हे तुम्ही क्रिस्पी पोटॅटो मेनू तयार करू शकता. छान असा क्रिस्पी होतो, आवाजावरून बघा. आणि आतून मस्त सॉफ्ट लागतो. बरं, आपण याच्यासाठी कुठलाही मैदा किंवा अगदी 2 चमचे फक्त कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे, तरी पण एकदम क्रिस्पी बनतात. हे खायला अप्रतिम लागतात आणि मुलांच्या आवडीचं आहे, त्याच्यामुळे मुलंही असे खुश होतील. अगदी 5 मिनिटात हा मेनू मस्त होऊन जाईल. बरं, करायलाही साधा सोपा आहे, खूप काही क्लिष्ट नाही आहे, पटकन तयार होतो. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज परत मुलांची डिमांड आणि मुलांच्या आवडीचं घेऊन आलेली तर क्रिस्पी पोटॅटो. मुलं काय रील्स बघतात आजकाल आणि मग ते पाठवतात आणि सांगतात की आम्हाला हे खायचं आहे, हे बनव. तर अशीच ती रेसिपी होती क्रिस्पी पोटॅटोची, म्हणजे आलू, क्रिस्पी आलू. तर म्हटलं ठीक आहे, करूया. पण त्याच्यामध्ये भरपूर कॉर्नस्टार्च टाकलेलं होतं. म्हटलं नाही, हे आपल्याला अवॉइड करायचंय, आपल्याला कॉर्नस्टार्च वापरायचं नाहीये, मैदा पण वापरायचा नाहीये. मग त्याचं अल्टरनेट शोधलं की काय टाकून आपण एक्झॅक्ट रेसिपी तशीच बनवू शकतो. तेही मिळालं आणि रेसिपी बनली. रेसिपी सुपर झाली होती. आणि ठीक आहे ना, मुलं आहे, मुलांना पाहिजे असते, खायचं असतं, वेगवेगळ्या चवी त्यांना आवडतात आणि आजूबाजूला सगळं त्यांना दिसतं, मित्र खातात, त्याच्यामुळे त्यांची पण इच्छा होते खायची. एक आपल्याला एवढी तर गॅरंटी असते की चला, आपण जे घरी वापरतो ते चांगलं आहे बाहेरचं खाण्यापेक्षा. आणि ह्या काही रेसिपी आपण अशा सारख्या फ्रिक्वेंटली बनवत नाही. कधीतरी तेही त्यांना सांगावं लागतं की ठीक आहे, आता बनली, आता ही 2 महिन्यांनी बनेल, 1 महिन्यानी बनेल, सारखी आवडते म्हणून परत परत बनणार नाही. तर अल्टरनेटिव्ह शोधल्यावर रेसिपी एक नंबर झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना खूप आवडली. म्हटलं चला, आपला हा प्रयोग सक्सेस झालेला. तर त्याला ना तुम्ही वेगवेगळे शेप देऊ शकता. तर जसं मी त्याला स्क्वेअर शेप दिला, तर म्हटलं अरे, स्क्वेअर शेप दिल्यावर त्याच्यावरती थोडं डिझाईन टाकलं, मग ते पिलो सारखं दिसायला लागलं. म्हणून आता या रेसिपीचं नाव ठेवलं क्रिस्पी पोटॅटो पिलो, असं या रेसिपीचं नाव आहे. तशी साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे, साहित्य काही फारसं लागत नाही. पण एकदम छान क्रिस्पी तयार होते बाहेरून आणि आतून सॉफ्ट असते. मुलांना खाताना मजा येते. तुम्ही सॉस सोबत किंवा दुसरं ड्रेसिंग सोबत खाऊ शकता. किंवा रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल. आणि चला रेसिपी बघूया. तर त्यासाठी इथे मी मीडियम आकाराचे 9 उकडलेले बटाटे घेतले. तर या बटाट्याला ना चांगलं उकडून घ्यायचं, म्हणजे असे चांगले स्मॅश व्हायला पाहिजे अशा पद्धतीने. तर ते तुम्ही हाताच्या साहाय्याने, किसणीने किसून घेऊ शकता किंवा मी या स्मॅशरने हे स्मॅश करून घेते. तर चांगलं स्मॅश करून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक पण आलूचा तुकडा असा राहायला नको. त्यानंतर हे 8 ब्रेड घेतले. व्हाईट ब्रेड आहे, तुमच्याकडे ब्राऊन ब्रेड असेल तर ब्राऊन ब्रेड घेऊन द्या. त्याच्यामुळे टेस्ट खूप चांगली ती याला, एक क्रिस्पीनेस पण खूप चांगला येतो. तर एक भांड्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि मोठं भांडं घ्या, जेणेकरून हे ब्रेडचे स्लाइस जे आहेत ते त्याच्यामध्ये बुडाले पाहिजे. तर एकदा खालून हे प्रेस करायचं आणि एकदा वरून. बस, आपल्याला त्याच्यामध्ये बुडवून नाही ठेवायचे, जस्ट त्याच्यामध्ये फक्त ते ओलसर झाले पाहिजे इथपर्यंतच आपल्याला त्या पाण्यामध्ये ते बुडवायचे आहे. नंतर हाताच्या साहाय्याने त्याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि रॅन्डमली त्याचे असे छोटे छोटे आपण पीस करून घेऊ. तुम्ही हाताच्या साहाय्याने पण करू शकता हे. तर मी हे सगळेच ब्रेड असे तुकडे करून घेतलेले, कारण ते व्यवस्थित स्मॅश व्हायला पाहिजे म्हणून आपण हे केलेलं. आता आपण जे बटाटे स्मॅश करून घेतले ना, त्याच्यामध्ये हे टाकून घेऊ आणि याला पण एकजीव करून घेऊ, म्हणजे बटाटे आणि ब्रेड आपले एकजीव झाले पाहिजे. तर तुम्ही बघू शकता असं हे छान एकजीव झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये इतर साहित्य घालून घेऊ. तर 1 चमचा पोहे खायच्या चमच्यानी काळे मिऱ्याची पावडर आहे, 1.5 चमचा इटालियन सिझलिंग आहे, तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही अवॉइड करा. 1 चमचा चिली फ्लेक्स आहे. इथे तुम्ही चिली फ्लेक्सचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. तुम्हाला थोडे स्पायसी पाहिजे असेल तर 1.5 चमचा टाकून घ्या. 1 चमचा मीठ आणि फक्त 2च चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेतो याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी. आणि याच्यामध्ये भरपूर कॉर्नफ्लॉवर घातल्या जाते, पण मी कॉर्नफ्लॉवर इथे वापरलं नाही, त्याऐवजी मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मेजरिंग कप आणि अर्धा कप आहे तो, तर अर्धा कप मी तांदूळाचं पीठ घेतलं. तर आपल्याला इथे थोडं थोडं पीठ घालायचं, एका वेळेस घालायचं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढंच पीठ आपल्याला घालायचं आणि त्याचा एक चांगला सॉफ्ट आपल्याला डो तयार करायचा. तर अजून पिठाची गरज लागते म्हणून मी अजून अर्धा कप घेऊन घेतलेलं. मला असं वाटलं की आता आपण पीठ वाढवलं तर थोडंसं मीठ कमी पडेल, म्हणून अर्धा चमचा मीठ परत टाकून घेतलेलं. आणि आता हे मी पूर्ण जो राहिलेला अर्धा कप होता ना तेही पीठ याच्यामध्ये टाकलं. म्हणजे मेजरिंग कपाने 1 कप आपण इथे तांदूळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आता हे परफेक्ट झालेलं आहे. अशा पद्धतीने, म्हणजे जेव्हा आपण हाताने रोल करतो ना तर आपल्या हाताला ते चिटकलं नाही पाहिजे, एवढं त्याच्यामध्ये पीठ घालून द्यायचं. आणि बघा, छान असा सॉफ्ट डो आपला तयार झाला.
पोळ्याला ना रेस्ट वगैरे द्यायची गरज नाही. असा छान भिजवून झाला, थोडासा मळून झाला की हाताला तेल लावून घ्यायचं. अगदी अर्धा चमचा वगैरे तेल लावून घ्यायचं आणि आपण जो गोळा तयार करून घेतला ना, तर त्याचे तुम्ही असे एकसारखे गोळे तयार करून ठेवू शकता किंवा थोडं थोडा घेऊन ते तयार करू शकता. तुम्ही त्याच्यामधला थोडासा गोळा घेतला आणि त्याची अशी लांबट लोळी तयार करायची. तर मी ही चॉपिंग बोर्ड असतं ना ते वापरलेलं. तर थोडी जास्त लोळी झाली होती म्हणून मग मध्ये मी त्याचा कट करून घेतला आणि परत थोडेसे लांबवले. तर इथे ना त्याचा शेप किती ठेवायचा, छोटे मोठे किती ठेवायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर असं मी चाकूच्या साहाय्याने त्याचे इक्वल छोटे छोटे पार्ट्स करून घेतले आणि थोडंसं असं मी चौकोनी होईल या याने ना थोडंसं त्याला प्रेस करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता आता हे सगळे याचे मी असे छोटे छोटे काप करून घेतले आणि नंतर आपला काटे चमचा असतो ना, असे प्लेन काय ठेवायचे म्हणून त्या काटे चमच्याच्या याने मी थोडंसं अलगद त्याला प्रेस केलं. खूप जास्त प्रेस करायचं नाही, नाही तर ते खाली बसून जाईल आणि थोडंफार चिपकतं तर ठीक आहे, ते पटकन निघून जातं. तर अशा पद्धतीने त्याच्यावरती डिझाईन तयार करून घेतलं आणि छान ते चौकोनी तयार झाले. तर तुम्ही बघू शकता या जाडीचं ते करायचं, खूप पातळ नाही करायचे आणि खूप जाडे पण नाही. ही जाडी जी आहे ती परफेक्ट आहे, म्हणजे छान फुलतात ते आणि क्रिस्पी पण होतात. एका बॅच मध्ये तळायला जेवढे लागते ना तेवढे मी करून घेतले आणि आता हे तळून घेते आणि बाकीचे उरलेले पण याच पद्धतीने तयार करून, किंवा तुम्ही एका वेळेस सगळे तयार करून नंतर एका वेळेस तळून घेऊ शकता. या तवा पॅन मध्ये मी तेल घालून घेतलं. तुम्ही कढईत पण घेऊ शकता. जेवढं पाहिजे तेवढंच तेल टाकून घ्या. याच्यासाठी खूप कडकडीत तेल गरम नाही होऊ द्यायचं. मीडियम तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हे सोडून द्यायचं. तर आपण चेक करून घेऊ. तर बघू शकता तुम्ही हळूहळू असे बुडबुडे निघते. तर तेल आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता हे एक एक करून आपण सगळं याच्यामध्ये सोडून देऊ. जेवढे बसते तेवढेच टाकायचे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम वर ठेवायची. आता खालून हलक्या हाताने आपण त्याला थोडंसं मोकळं करून घेऊ आणि हे खाली वर वर खाली असे करून आपल्याला छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. इथे मी मुद्दाम सराट्याचा वापर केलेला आहे. सराट्यामुळे कसं होतं ना, एक एक व्यवस्थित खाली वर करता येतं आणि चांगले खरपूस ते तळून घेतले ना तरच छान असे मस्त क्रिस्पी होतात. म्हणून इथे तळण जे आहे ना ते महत्वाचं आहे. तर एकदम गॅसची फ्लेम वाढवून तळून नाही घ्यायचे. ते लवकर तळले जातील आणि मग ते शिजणार पण नाही आणि चांगले क्रिस्पी पण होणार नाही. आणि बघू शकता छान हळूहळू रंग त्याचा बदलतो आहे. थोडेसे डार्क रंगावरती आपण करून घेऊ म्हणजे चांगले क्रिस्पी होतात. आणि बघा त्याच्यावर डिझाईन पण छान आली आहे ना, असे दिसतंय ना पिलो सारखे. आणि आता आपण हे काढून घेऊ. तेल चांगलं झरून झालं की मग हे टिश्यू पेपर वरती टाकून द्यायचे म्हणजे एक्सेस तेल जे आहे ते त्याला लागून जातं आणि मग जास्त तेलकट ते होत नाही. तळण्याचा पदार्थ म्हटलं की तो तेलकट होणारच, पण आपण ह्या जर थोड्याशा खबरदारी घेतल्या तर त्याचं तेलकटपणा आपण कमी करू शकतो. आणि याच पद्धतीने आपण बाकीचेही तळून घेऊ. प्लेटमध्ये टाकल्यानंतर आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे किती क्रिस्पी झालेले आहे. आणि असे आपण पिलो सारखे केल्याने चौकोनी तसे हाताने दाबले की असं कुचकून त्याच्यामधून आवाज येतो आणि छान क्रिस्प निघते. तर मुलांना ते पण मजा येते. असं हाताने असे ते दाबतात आणि असं छान त्याच्यातून फटाका फुटल्यासारखा आवाज आला की मग ते सॉसमध्ये बुडवून किंवा असे छान आनंद घेतात. तुमची जर मुलं खाण्याचे असे शौकीन असेल किंवा वेगवेगळ्या डिमांड करत असतील ना, तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.